Good afternoon, everyone. Center of Excellence in HIV Care at JJ Hospital, Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is strengthening ART CSC coordination. This session will be in Marathi, and we have the ART staff members as well as the CSC staff members for this session. We have with us today Dr. Bhavani ma'am. She is the JD CST and Nodal Officer SCM and Disha with Maharashtra SACS. We also have with us Dr. Anwar Parvez Syed sir. He is the Public Health Specialist with iTech India. I now request Dr. Bhavani ma'am for the opening remarks. Thank you. सर्व माझ्या वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, CSC प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व सहकारी अधिकारी, नमस्कार. MSACS आणि iTech वतीने आपण आज हा RDLS सेशन करत आहात. हा सेशन मध्ये सर्वांना मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या या विशेष प्रशिक्षण हा ART आणि CSC च्या मधलाचा समन्वय अधिक बलकट करणे याच्यावरती आहे. आपण सर्वजण जानतेच आहे की NACP अंतर्गत आपण ART मेडिकल ऑफिसर्स, ART चे स्टाफ आणि CSC तुम लोक किती महत्वाच्या आणि मुख्य स्तंभ आहात म्हणून. ART सेंटर्स या वैद्यकीय उपचार, औषधोपचार आणि तांत्रिक तपासण्याच्या जबाबदारी सांभाळतात. CSCs म्हणून आपण हा सर्व रुग्णांच्या मानसिक आधार देणे, त्यांच्या रिटेन्शन इन केअर करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि काउन्सिलिंग द्वारे त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे, हे सगळं भूमिका तुम्ही सांभाळतात. हे असं असताना आपल्याला समन्वयाची गरज काय आहे? हा याच्यासाठी गरज आहे की दोन गटांमधलं जरी परिपूर्ण ताळमेळ असेल तर आपलं सर्व प्रोग्राम्स चांगलंपणे आपण त्याच्यातला हे करू शकतो. आणि लॉस टू फॉलोअप मेन मुद्दा आहे आपला लॉस टू फॉलोअप कमी करणं. आपल्याला माहिती आहे की आता मासच्या याच्यामध्ये आपल्याला 95 आणि 99 चे टार्गेट आहे. सेकंड 95 जोपर्यंत आपला LFU आपण कमी करणार नाही तोपर्यंत आपल्याला अचीव्ह होणं खूप कठीण आहे. याच्यामध्ये आपण सर्व जणांनी या कार्यक्रमाच्या ह्या प्रशिक्षणाच्या पूर्णपणे तुम्ही लाभ घ्या. प्रत्येक जण आपल्या जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारा आणि तुमच्या काही फील्ड लेवलवरची जे काही अडचण असतील मोकळेपणे बोला. ART मेडिकल ऑफिसर्स असू द्या, आपल्या CSCच्या ORWs जे काही आता जॉईन झालेले आहे, PCs, PMs म्हणा, सर्व जणांनी तुमच्या आपसामधलच्या हा जे काही मिसकोऑर्डिनेशन नाही म्हणू शकत, ते काही मिसअंडरस्टँडिंग असू शकते. काही ठिकाणी काल आम्ही पण ARTच्या मीटिंग घेतले होते, त्यावेळी काही लोकांचं काही अडचण आले होते. इकडचं आपलं रोशन मॅडम पण जॉईन झाले होते, त्याच्यामध्ये आपण बोलले होते. या स्ट्रेंथनिंगच्या अंतर्गत आपण काय करायचं आहे की एव्हरी मेडिकल ऑफिसर आणि CSCचे जे पूर्ण टीम असतील त्यांच्यामधलं हा मिसकम्युनिकेशन असतात ते बंद व्हायला पाहिजे. I don't want to hear कि this CSC is not working properly, this ORW is not working properly. It is expected that there will be human error and there will be gaps everywhere. It is up to us to understand what is the problem and resolve it as a supervisory and a supportive team. That is expected from the medical officer's side. And from the CSC side, whatever difficulties you are having, we want proper data validation from your side. Now, these many years, we have always been talking about only LFUs, track back. आता आपल्याला डेफिनेटिव्ह आउटकम्स बद्दल आपल्याला बोलायचं आहे. And we want to show it in papers, what is the definitive outcome from our CSCs, and that will be your strength. So, I wish everyone you participate equally, both the ART side as well as the CSC side. And I hope that there would not be any requirement of such RDLS session under the name of strengthening the coordination between the two.
I expect that it will henceforth be very smooth. Yes, thank you, all of you. Thank you for listening patiently. I hand over to Dr. Anwar to proceed further for uh, this program today. Yeah, thank you very much. Thank you very much, iTech team. Thank you, ma'am. Thank you so much for your remarks. आपण सेशनला सुरुवात करूया. जसं मॅडमनी सांगितलं, शी हॅज सेट द कॉन्टेक्स्ट. तर महाराष्ट्रामध्ये अधिकतर जे सीएससी आणि एआरटी सेंटर्स आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन ऑलरेडी खूप चांगलं आहेच. आणि जे डे टू डे आपले जेवढे पण एक्सरसाइजेस होतात डेटा शेअरिंगचे, ट्रॅकिंगचे आणि एआरटी बरोबर मध्ये मध्ये जे पण कॉन्टॅक्ट होतात ज्या पण कारणासाठी, ते स्मूथ आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये. तरी पण ह्या सेशनची गरज याच्यासाठी आहे की हे दोन्ही टीम्सना एक रिमाइंडर आहे की किती कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येकाचा रोल काय काय आहे. लोकल लेवलवर प्रत्येकाचे काही काही अरेंजमेंट असतात की जरी एआरटी आणि सीएससी चे वेगवेगळ्या नॅकोचे गाईडलाईन असले तरी आपण जसं काम करतो हे त्याच्यात मायन्यूट डिफरन्सेस असू शकतात. पण मेजर मुद्दा हा आहे की जे भवानी मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की ह्या दोन्ही युनिटनी एकत्र येऊन एकत्र काम केलं तरच सीएसटीचा किंवा ट्रीटमेंटचा जो काम आहे तो पुढे जाऊ शकतो, ट्रीटमेंट केअर अँड सपोर्टचा. तर हा सेशन त्याच्यासाठी आहे की जे पण गॅप्स असतील किंवा जे पण असं मिसकम्युनिकेशन असेल ते आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो आणि काय काय त्याच्यात करण्याची गरज आहे ते बघण्यासाठी हा सेशन आजचा असणार आहे. तर ह्या सेशनमध्ये आपण बेसिक काही गोष्टी कव्हर करणार. त्यात सीएससीचा काय रोल आहे हे दोन्ही बाजूंना माहीत पाहिजे. त्याच्यावर थोडंसं आपण बोलूया. मग सीएससीचे काय की प्रायोरिटीज आहेत ज्याच्यावर ते फोकस करतात हे याच्यासाठी पण सांगणं गरजेचं आहे की सीएससी आज हे नवीन हे तर नाहीये, यानी नवीन युनिट तर नाहीये. हा प्रोग्राम किती वर्षापासून आता चाललाय, पण इतक्या वर्षात हा प्रोग्राम इव्हॉल्व्ह होत गेलाय. प्रोग्राम म्हणण्यापेक्षा यातले ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते नवीन येत गेलेत, जुने ऍक्टिव्हिटीज चेंज होत गेलेत. तर जसं जसं प्रोग्राम इव्हॉल्व्ह होतो, प्रायोरिटीज चेंज होतात, तसं तसं फंक्शनिंग चेंज होत राहतं. तर त्याच्याप्रमाणे सीएससीला बरेचसे ऍक्टिव्हिटीज सुरुवातीला होते, ते आता नसतील किंवा चेंज झाले असतील. त्यातले काही ऍक्टिव्हिटीज आपण प्रायोरिटाईज करतोय. तर त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करूया की कुठले ऍक्टिव्हिटीज सीएससीनी प्रायोरिटाईज केले पाहिजेत आणि करतायत ऑलरेडी. मग दोन्ही एआरटी आणि सीएससी हे कसं एकत्र येऊन एक युनिट सारखं काम करू शकतात आणि आपण त्यात काय अजून सुधारणा करण्यासाठी ते कोऑर्डिनेशन स्ट्रेंथन करण्यासाठी अजून काय करू शकतो त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. प्रत्येकाचा रोल काय आहे, एआरटीच्या स्टाफने काय केलं पाहिजे, सीएससीच्या स्टाफने काय केलं पाहिजे आणि ते कॉमन काय काय इश्यूज येतात ते आपण थोडेसे केस स्टडीजच्या मार्फत पण थोडे बघूया. रिअल लाईफमध्ये तुम्ही डे टू डे ह्या सगळ्या गोष्टी करतच असणार आहात, पण इथे आपण थोडंसं जे मेजर इश्यूज आपण फील्डमध्ये बघतोय त्याला समोर ठेवून त्या पर्टिक्युलर केस स्टडीजवर आपण थोडंसं फोकस करूया. आणि शेवटी परफॉर्मन्स मॉनिटरिंग पेक्षा मला वाटतं मेंटरिंग आपण कसं करू शकतो किंवा काय काय आपल्याकडे टूल्स आहेत. आपलं फॉर एक्झाम्पल आपला स्कोर कार्ड आहे, एमपीआर आहे आणि आता सध्या सपोर्टिव्ह सुपरविजन व्हिजिट्स पण होतात सीएससीला आणि एआरटी सेंटरला. तर ह्या सगळ्या व्हिजिट्समध्ये कसं आपण याचा यूज करू शकतो आणि कसं आपण परफॉर्मन्स ओव्हरऑल इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्यावर थोडंसं आपण बोलूया. शेवटी थोडंसं आपण वेळ ठेवूया क्वेश्चन आन्सर्स आणि डिस्कशनसाठी, कारण दोन्ही बाजू इथे आहेत तर आपल्याला ते डिस्कस करणं पण सोपं जाईल. चॅट बॉक्स आहे, चॅट बॉक्सचा तुम्ही वापर करू शकताय. त्याच्यात तुम्हाला काय उत्तर द्यायचे असतील, आन्सर करायचं असेल तर त्या चॅट बॉक्सचा वापर तुम्ही करू शकता. यू कॅन टाईप युअर आन्सर्स. जसं की ही एक केस स्टडी आहे व्हेरी टिपिकल. जसं डे टू डे भवानी मॅडमनी जसं सांगितलं सुरुवातीला, एलएफयू हा एक मेजर मुद्दा आहे आणि मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे सीएससीचा, ज्याच्यात मेजॉरिटी आपला वेळ किंवा एफर्ट जातात. ही केस स्टडी त्याच्याबद्दल आहे की जुलै 2023 मध्ये पेशंट एक रजिस्टर झाला एआरटी सेंटरमध्ये आणि त्या एआरटी सेंटरमध्ये रजिस्टर होताना त्यांनी जे ऍड्रेस दिला पेशंटचा तो इनकम्प्लीट ऍड्रेस होता आणि 5 महिन्यानंतर म्हणजे डिसेंबरमध्ये पेशंट हा एलएफयू म्हणून डिक्लेअर झाला, कारण त्यांनी वेळेवर मेडिसिन घेतले नाही आणि पेशंट मेडिसिन घ्यायला आला नाही आणि एलएफयू डेझिग्नेट झाला. आणि पुढच्या महिन्यात 28 दिवस संपल्यानंतर पेशंट वॉज डिक्लेअर्ड एज एलएफयू आणि ती केस जी होती ती सीएससी ला रेफर झाली आणि जे सीएससी चे आपले पीसी होते त्यांनी ओआरडब्ल्यू ला केस असाइन केली.
आणि OWनी व्हिजिट केली आणि फॉलोअप केलं पेशंटचा आणि सक्सेसफुली पेशंटला लोकेट केलं, म्हणजे कुठे आहे पेशंटला त्यांनी सांगितलं की इथे पेशंट सापडलाय आणि ब्रिंग बॅक टू ART सेंटर त्यांनी रिपोर्ट केलं. तर ह्या सिनारिओमध्ये हा व्हेरी टिपिकल सिनारिओ आहे की LFU होतो, आपण फील्डमध्ये जातो, आपण ट्रॅक करतो पेशंट, पेशंट अग्री टू व्हिजिट होतो आणि आपण आपला तिकडे एक आउटकम लिहितो की पेशंटने अग्री केलं व्हिजिटला. इथं आपला रोल संपत नाही, पण इथे काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात डेटा मॅनेजरचे आणि काउन्सलरचे या सिनारिओमध्ये, ह्याच्यावर आपण थोडंसं विचार केलं पाहिजे की असं जर झालं. आणि हा प्रश्न याच्यासाठी पण येतोय, फील फ्री टू टाईप इन द चॅट बॉक्स विथ युअर आन्सर्स. तर ह्या सिनारिओमध्ये डेटा मॅनेजरची काय जबाबदारी आहे आणि ARTच्या काउन्सलरची काय जबाबदारी आहे. मला वाटतं जास्त करून CSCच्या लोकांनी जरी टाईप केलं तरी पण जास्त बरं होईल, कारण त्यांच्या दृष्टिकोनाने काय काय असू शकतात ते पण जास्त महत्वाचं आहे. तर हे याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न, की आता सध्या खूप साऱ्या जेव्हा आपण व्हिजिट करतोय CSC ला, त्यावेळेस CSC चे लोक पण सांगतात की आम्ही फीडबॅक देतो किंवा अग्री टू व्हिजिट वर जे पण असेल, पण इन्फॉर्मेशन अपडेट होत नाही ART सेंटरमध्ये आणि परत कधी कधी तेच पेशंट त्याच लिस्टमध्ये परत येतात. तर ही क्लिअरिटी एकदम सगळ्यांना, स्पेशली ART सेंटर डेटा मॅनेजर आणि काउन्सलरमध्ये असायला पाहिजे. आणि मेजॉरिटी केसेसमध्ये असते सुद्धा, पण सिस्टमॅटिकली थोडंसं आपण बघूया की काय काय रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी डेटा मॅनेजर आणि काउन्सलरची असणार. ह्या गोष्टीची जाणीव सगळ्यांना आहे की जेव्हा आपण आपले ORW किंवा CLH ज्यावेळेस फील्डमध्ये जातात, खूप कष्ट घेतात पेशंटला ट्रॅक करण्यासाठी, आणि त्या कष्ट घेतल्यानंतर आणि स्पेशली या सीझन मध्ये जेव्हा ट्रॅव्हल करावं लागतं किंवा बाहेर जावं लागतं, इतकं सोपं नाही आहे पेशंटला आयडेंटिफाय करणं. आणि इतक्या कष्टानंतर जर पेशंट परत आला, तर आपल्याकडनं काही चूक ART सेंटर मधनं नाही झाली पाहिजे. चूक म्हणण्यापेक्षा मला वाटतं कधी कधी हाय लोड असतो, कधी कधी थोडंसं त्या गोष्टीवर लक्ष जरी गेलं नाही असं पण शक्य आहे. पण त्या सिच्युएशन मध्ये क्लिअरली आपल्याला माहित पाहिजे की डेटा मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असणार आहे किंवा रोल काय काय असणार आहे. सगळ्यात पहिला हे की पेशंट आल्यानंतर त्याचं स्टेटस जे आहे ते आपल्याला सोचमध्ये अपडेट करायचं आहे. म्हणजे LFU होता पेशंट, आता ट्रॅकबॅक झाला आणि परत ART सेंटरला आलं, तर आजच्या आज त्या पेशंटचा स्टेटस जो आहे तो सोचमध्ये अपडेट झाला पाहिजे. आणि त्याची डेट, म्हणजे रिटर्न कधी झाला पेशंटची, ती डेट त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये ती एंटर झाली पाहिजे. आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इनकम्प्लीट ऍड्रेस, जसं ह्या केसमध्ये होतं, त्या कॉन्टॅक्ट डिटेल्स, ऍड्रेस, फोन नंबर परत परत विचारून आणि जर चेंज झाला असेल तर ते करेक्ट करून ते आपण अपडेट केलं पाहिजे. आणि बाकीचं जे कंटिन्युटी ऑफ रेकॉर्ड वगैरे आहे ते त्यांनी मेंटेन केलं पाहिजे. हे 3-4 रोल आहेत जे एकदम सोपे, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, पण हे खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण जेव्हा पण पेशंट LFU होऊन परत ART सेंटरला येतो, पेशंट असं पण VIP आपल्यासाठी आहे, कारण त्याच्या मागे इतकं जास्त वर्क झालंय फील्डमध्ये, आपण ती अपॉर्च्युनिटी सध्या मिस करू शकत नाही. तसंच काउन्सिलरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सगळ्यात पहिलं हे का झालं हे जाणून घेण्याचं, की LFU का झालं असेल पेशंट, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात. पहिलं पेशंटचं ऐकायचं आपण, मग त्यांना ऍडवाइस आपण करू शकतो किंवा त्याची काउन्सिलिंग करू शकतो. पेशंटला जर हे समजलं नाही की इम्पॉर्टन्स काय आहे अडेरन्सचा, पेशंट सोपे रिझन सांगतात की लग्न होतं, इथे गेलो होतो, कुणा बाळाचं म्हणजे घरी यांचं एक्झाम होतं मुलांचं म्हणून नाही येऊ शकलो, जे पण त्यांचे रिझन असतील. हे सगळे जे इव्हेंट्स आहेत लाईफमध्ये हे येत राहणार नेहमीच. पण ह्याचा परिणाम असा नाही झाला पाहिजे की पेशंटनी गोळ्या घेतल्या नाही. तर त्याच्या मनात किंवा अंडरस्टँडिंग मध्ये ही गोष्ट क्लिअर पाहिजे की ट्रीटमेंटचा इम्पॉर्टन्स काय आहे, आणि लाईफ इव्हेंट्स कुठलेही होत राहिले तरी पण त्याच्यावर त्याचा फरक नाही पडला पाहिजे. कारण लाईफ लॉंग ट्रीटमेंट आहे, त्यांनी ट्रीटमेंट घेतलं आणि सोडून दिलं, सगळ्यांना माहिती आहे की रेजिस्टन्सचा रिस्क असतो. तर ह्या गोष्टी पेशंटला अगोदर ऐकून घ्यायचं आपल्याला, की काय सांगतोय, काय झालं असेल नक्की, कशामुळे गेलं असेल. याच्यात जर आपण रिव्हर्स रोल घेतलं की आणि इथून सुरुवात केली की आपण जर बोलायला चालू केलं की LFU का झाला किंवा का नाही आला, तर मग पेशंट थोडंसं शेअर करत नाही आपल्यावर बरोबर. याचा एक्सपिरियन्स तुम्हाला कुणाला आमच्यापेक्षा किती पटीने जास्त असेल, किंवा डे टू डे तुम्ही पेशंट दोन्ही ART सेंटर आणि CSC बघतात, पण ह्या बेसिक गोष्टी आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. एज्युकेट पेशंट्स ऑन व्हिजिट टू दी ART सेंटर अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ART. मग काय होऊ शकतं जर इंटरप्ट त्यांनी केलं तर,
नंतर गोळ्या काम करणार नाहीत, ART अवघड जातीये आणि परत HIV ट्रीटमेंट होऊ शकणार नाही, व्हायरल लोड परत वाढू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण पेशंटला सांगतोय किंवा काउन्सिलर सांगणार. आणि मग अडेरन्स काउन्सिलिंग, फॉलोअपचा मेकॅनिझम, नेक्स्ट व्हिजिट कधी असणार, परत एकदा पूर्ण त्याचं जे एज्युकेशन सेशन आहे परत एकदा रिपीट होणार. आणि जे पण स्पेसिफिक जर ऑब्स्ट्रक्शन्स असतील की कशामुळे जर पेशंट आला नसेल किंवा स्पेसिफिक क्वेश्चन्स असतील पेशंटचे ते पण त्यात ऍड्रेस झाले पाहिजे. साईड इफेक्टची रिलेटेड काही प्रश्न असतील तर मेडिकल ऑफिसरना इन्व्हॉल्व्ह करून ते आपण त्याची काउन्सिलिंग वेगळी करू शकतो की ठीक आहे, ह्या गोळीनी पर्टिक्युलर साईड इफेक्ट होतात याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे, पण झाले तर गोळ्या बंद करणं ह्याचं सोल्युशन नाहीये, तर दुसऱ्या गोळ्या किंवा त्याचं ट्रीटमेंट देणं ते जास्त महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी पेशंटला सांगून एन्श्युअर करून की परत हे घडणार नाही असं करून पेशंटला आपल्याला परत पाठवायचं आहे. तर ह्या जे 2 की जे स्टाफ आहेत ART सेंटरचे, त्यांचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी हे एकदम क्लिअर असायला पाहिजे, ह्याच्यात काही डाऊट नसायला पाहिजे. आणि त्यातलं त्यात डेटा मॅनेजरचा की रोल जे आहे ती स्टेटस चेंज करणं सोचमध्ये, दॅट इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर सोचमध्ये तुम्हाला माहिती आहे बेनिफिशरी कॉलममध्ये आपण बेनिफिशरी आयडेंटिफाय करून त्याचा स्टेटस आयडेंटिफाय करून ह्या राईट साईडमध्ये जे स्क्रीनशॉट दिलंय त्यात आपण स्टेटस चेंज करणार. म्हणजे जे CSC ॲपमध्ये ऑटोमॅटिकली ते व्हॅलिडेशन त्यांना कळतं की डेटा मॅनेजरनी हे व्हॅलिडेट केलं, जे आता स्टेटस अपडेट झाली आहे पेशंटचं. तर CSCचा रोल ओव्हरऑल जर आपण बघितलं तर हे मल्टीप्रॉंग्ड आहे. म्हणजे एक फक्त रोल नाहीये की LFU ट्रॅकिंग करायचं, इतकं लिमिटेड रोल नाही आहे. जेवढं पण CST जो प्रोग्राम आहे, केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट प्रोग्राम, ART सेंटर वर्क्स विदिन दोज 4 वॉल्स ऑफ ART सेंटर. म्हणजे ART सेंटरचा आउटरीच आर्म आहे CSC. पण ऍज अ युनिट जर बघितलं तर ते एकच आहे. आपल्याकडे हे 2 वेगवेगळ्या टीम म्हणून आपण काम करतो. पण एंड ऑफ द डे आपण जोपर्यंत ह्या दोन्ही टीमला एकत्र आणून तसं नाही समजणार, तसं हे आपण LFU प्रिव्हेंट करू शकत नाही किंवा बाकी बेनिफिट्स देऊ शकत नाही. ART सेंटरचं ते लिमिटेशन आहे की ते त्या 4 भिंतीच्या आत जेवढं शक्य होईल तेवढं काम करू शकतात. जास्तीत जास्त फोन करू शकतात पेशंटला, पण ते बाहेर जाऊन बाकीचे कामं नाही बघू शकत, जिथं CSC रोल प्ले करते इम्पॉर्टंट. तर हे कम्युनिटी बेस्ड सर्व्हिस आहे जे आपण प्रोव्हाइड करतोय. त्यात पिअर काउन्सिलिंग आपण करतोय, सायकोलॉजिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतोय, सोशल सपोर्ट प्रोव्हाइड करतोय, बाकीच्या आउटरीच ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यात सोशल वेलफेअर स्कीम्स बद्दल आपण पेशंटना अवेअर करतो. आणि मग प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक वेलफेअर स्कीम्स, कधी कधी स्पेशल वेलफेअर स्कीम त्या डिस्ट्रिक्टचे किंवा त्या रिजनचे असतात. तर त्याच्यात कसं त्यांना सोपं आपण त्याचं प्रोसेस करू शकतो किंवा कुठले डॉक्युमेंट आहेत ते त्यांना सोपं करून आपण देऊ शकतो. स्कीम बद्दल माहिती आहे ते आपण देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण CSCच्या मार्फत पेशंटला प्रोव्हाइड करतो. आणि एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो की एक कम्युनिटी फिलिंग असतो ना. ART सेंटरमध्ये पेशंट जेव्हा येतो त्याच वेळी ते PLHIV न बघतात, पण बाहेर गेल्यानंतर कम्युनिटीमध्ये तो एन्व्हायरमेंट फ्रेंडली इतका नसतो की PLHIV मध्ये तिथे रुटीन ऍक्टिव्हिटीज पण त्यांनी केली पाहिजे. पण जर तसे जर प्रॉब्लेम पेशंटला झाले तर त्यांच्याकडे कुठले तरी असं एक कम्युनिकेशन चॅनल ऑलवेज ओपन असायला पाहिजे किंवा एक सेंटर असायला पाहिजे जिथे ते येऊन त्यांचे बाकीचे प्रॉब्लेम्स सांगू शकतात. जसं वर्क प्लेस स्टिग्मा आहे किंवा पॉझिटिव्ह प्रिव्हेंशनच्या बद्दल माहिती आहे किंवा अडेरन्स कसं इम्प्रूव्ह करायचं, म्हणजे अजून कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला किंवा फॅसिलिटीजला कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस मिळतात, अवेलेबल असतात, यांची जी माहिती आहे ही सगळी माहिती ART सेंटर मध्ये जरी अवेलेबल असेल तर CSC मध्ये याचं जास्त डिटेलमध्ये त्या पेशंट ऍक्सेस करू शकतात. म्हणून ही जी लॉंग टर्म रिलेशनशिप आहे पेशंटची आणि CSCची, तर ती खूप खूप महत्वाची असणार. आणि ते एक लिंक असणार ART सेंटर आणि कम्युनिटीमध्ये, ज्याच्यानी हे सगळे ट्रीटमेंट आणि केअर आणि बाकीचे सोशल आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. हा सगळा जो रोल आहे आउटसाइड ART सेंटर इन द कम्युनिटी, दॅट इज बिंग प्लेड बाय दी केअर अँड सपोर्ट सेंटर. तर ऍज सर्व्हिस पॅकेज आपण काय मेजर गोष्टी प्रोव्हाइड करतो. एक तर आउटरीच सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो, म्हणजे पेशंट नवीन आहे, ART इनिशिएशन झालं आणि त्याचे बाकीचे जे सर्व्हिसेस आहेत, LFU झाला असेल किंवा नसेल, किंवा व्हायरल लोड आहे, मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण 36 वीक जे व्हायरल लोड टेस्टिंग आहे ते आहे, अनसप्रेस व्हायरल लोडचं ट्रॅकिंग आहे. सगळं आउटरीच जे ऍक्टिव्हिटी आहे हे CSCच्या मार्फत प्रोव्हाइड केलं जातं. अडेरन्स इम्प्रूव्ह करणे, नॉलेज इम्प्रूव्ह करणे. मग पिअर काउन्सिलिंग आहे, म्हणजे जास्त करून CSCज मेजॉरिटी हे नेटवर्क PLHIV नेटवर्क रन करतात.
तर पॉझिटिव्ह जे आपले जेवढे पण आउटरीच स्टाफ आहे किंवा सीएससीचा स्टाफ आहे ते एक एक्झाम्पल सेट करतात की आम्ही हेल्दी आहोत तर तुम्ही पण हेल्दी राहू शकता. तर त्या मानाने यू इज इक्वल टू यू हा जो मेसेज आहे की व्हायरल लोड जर कुणाचा अनडिटेक्टेबल असेल तर HIV एकापासून दुसऱ्याला सेक्शुअल रूट मधून ट्रान्समिट होऊ शकत नाही. हा जो मेसेज आहे हा क्लिअरली आपण प्रोव्हाइड करू शकतो. मग HIV पॉझिटिव्ह असून सुद्धा कसं हेल्दी राहू शकतो, कसं आपण काम करू शकतो, ह्याचा एक लाईव्ह एक्झाम्पल असतो जो PLHIV जर आउटरीच वर्कर आणि जे CSC मध्ये जे पण आपले मित्र काम करतात ते आणि इव्हन ART सेंटरमध्ये पण हे सगळं ते एक आयडियल असतात ART सेंटर म्हणजे PLHIV साठी पण की कसं मेडिसिन घेऊन हेल्दी राहू शकतो आपण आणि कसं काम करून आपलं बाकीचं आयुष्य जगू शकतो. आणि सायकोसोशल काउन्सिलिंगची गॅप जर फील्डमध्ये असतील तर ते आपण प्रोव्हाइड करतो. मग सोशल एंटायटलमेंट्स आहेत, जसं की नॅशनल स्कीम्स आहेत, काही स्टेट लेवल स्कीम्स आहेत, काही लोकल स्कीम्स असतात. तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट असतात, कुठे गेलं पाहिजे, काय काय बेनिफिट्स असतात, हे सगळी माहिती ART CSC मध्ये आपण PLHIV ना प्रोव्हाइड करतो. आणि मग कम्युनिटी बेस्ड LACs म्हणजे पूर्वी ART फक्त ART सेंटरमध्ये मिळायची, मग नंतर LAC मध्ये चालू झालं. आता CSC मध्ये आणि बाकी सेंटर्स मध्ये पण आपण जे स्टेबल पेशंट्स आहेत त्यांना पण ART प्रोव्हाइड करतो. म्हणजे कम्युनिटी बेस्ड ART डिस्पेन्सेशन. मल्टिपल मॉडेल्स आहेत त्याचे, जसे की ARV रिफिल ग्रुप्स आहेत, जिथं PLHIV चा एक छोटा ग्रुप असेल तर त्यांना एकत्र ART सेंटरवाले देतात, जे येऊन कम्युनिटीमध्ये पेशंटला देऊ शकतात. तसंच बरेचसे दुसरे मॉडेल असतात ज्याच्याने ARTचा ऍक्सेस सोपं होतं. म्हणजे प्रत्येकाला दर महिने ART सेंटरला गेलंच पाहिजे असं नाहीये. CSCच्या थ्रू पण ART डिस्पेन्स केली जाते, रिफिल केली जाते. प्रेस्क्रिप्शन ART सेंटर्स लिहिणार, पण ART CSCच्या मार्फत पण आपण स्टेबल पेशंटला प्रोव्हाइड करू शकतो. जसं सुरुवातीला मी सांगत होतो की खूप सारे जबाबदाऱ्या CSCच्या सुरुवातीला होत्या, पण त्यातल्या त्यात आपल्याला की प्रायोरिटीज माहीत असायला पाहिजे की कुठले रोल्स आहेत जे जास्त महत्वाचे आहेत किंवा जास्त ज्याच्यावर फोकस केले पाहिजेत. जे लिस्ट CSC ला मिळतीये ICTC वरून किंवा ART वरून, त्या की प्रायोरिटीज मेनली CSC प्ले करतं. जसं की डायग्नोसिस आहे. म्हणजे ICTC मध्ये जेव्हा पण पॉझिटिव्ह डायग्नोसिस होते, कुठलाही पेशंट होतो, मेजॉरिटी पेशंट ART सेंटरमध्ये आपल्याकडे सध्या रजिस्टर होत आहेत. पण जर झाले नाहीत तर ते जे लिंक जर झाले नाही तर विदिन 7 डेज ऑफ टाइम जर ते लिंक झाले नाहीत तर त्याची एक लिस्ट असते ज्याच्यावर CSC फोकस करते. ART नवीन जर कुठलाही पेशंट चालू झाला ART वर, तर पहिले 6 महिने खूप महत्वाचे असतात, ज्याच्यानंतर आपण व्हायरल लोड टेस्टिंग पेशंटचं करतो. तर जोपर्यंत व्हायरल लोड त्याचा सप्रेस होत नाही किंवा पहिले 6 महिने जे आहे जोपर्यंत व्हायरल लोड टेस्टिंग होत नाही, तोपर्यंत ते जे पेशंट आहेत ते CSC साठी की प्रायोरिटी असतात. तसंच लॉस टू फॉलोअप आहेत, ज्यांचं CD4 लेस दॅन 200 आहे. का? कारण हे जे CD4 लेस दॅन 200 वाले पेशंट आहेत, यांना आपण म्हणतो ऍडव्हान्स्ड HIV डिसीज वाले पेशंट. म्हणजे यांचा HIVचा आजार वाढलेला असतो किंवा ऍडव्हान्स स्टेजमध्ये असतो. यांना कुठलाही संधिसाधू आजार कधीही होऊ शकतं. म्हणून यांना स्पेशल केअरची गरज असते. तर ह्या पेशंटचे सगळे जे पण केअर रिक्वायरमेंट आहेत ते जाणून घेण्यासाठी ही एक प्रायोरिटी पॉप्युलेशन आहे ART सेंटरची. थर्ड लाईन CSCची. थर्ड लाईन ARTचे जे पेशंट आहेत ही पण महत्वाचे आहेत, कारण ह्याच्यानंतर ट्रीटमेंट खूप कॉम्प्रोमाइज असतं. तर हे पण पेशंट असे आहेत ज्यांना मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटीचा, OIचा रिस्क जास्त असतो. CSC त्या पण पेशंटला फोकस करते जे व्हायरल लोड ज्यांचं अजून पेंडिंग आहे आणि त्यांचं व्हायरल लोड अजून झालेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये व्हायरल लोड कव्हरेज जे आहे हे आता अजून सुद्धा कमी आहे. जेवढं आहे तेवढं, जसं मॅडम मास्क बद्दल बोलत होता, 99% आपल्याला करायचं आहे. पण आपलं टेस्टिंग जेवढं पाहिजे तेवढं नाहीये. अजून 90% आपलं टेस्टिंग आहे व्हायरल लोडचं. तर ते खूप महत्वाचं आहे की CSC त्याच्यावर फोकस करून, ट्रॅक करून या पेशंटचे जे ओव्हरड्यू आहे, ज्यांचं व्हायरल लोड अपेक्षित होतं पण झालेलं नाहीये, त्या पेशंटला परत आणून व्हायरल लोड त्यांचं करून घेणे. हे ART सेंटर आणि CSC दोन्ही याच्यावर फोकस करतात, पण CSC ची ही एक प्रायोरिटी आहे. तसंच जे व्हायरल लोड ज्यांचं केलंय आणि अनसप्रेस्ड आहे. अनसप्रेस्ड म्हणजे ज्यांचा व्हायरल लोड लेस दॅन 1000 सॉरी मोर दॅन 1000 आहे. ती जे पेशंट आहेत ते अनसप्रेस्ड व्हायरल लोड त्यांचं आपण म्हणतो. तर ती एक प्रायोरिटी पॉप्युलेशन आहे. तसंच प्रेग्नंट वुमेन एस्पेशली जे ज्यांचं व्हायरल लोड अजून ड्यू आहे 32 टू 36 वीक्स मध्ये झालेलं नाहीये,
ऑल प्रेग्नंट वुमेन आर प्रायोरिटी, पण ही पॉप्युलेशन अजून त्यातल्या त्यात जास्त प्रायोरिटीची पॉप्युलेशन आहे. HIV एक्सपोज इन्फंट म्हणजे बॉर्न टू HIV पॉझिटिव्ह मदर्स, आणि त्यांचं अजून HIV टेस्टिंग चालू आहे, म्हणजे DBS त्यांचं चालू आहे, DNA TNA PCR चालू आहे, अजून 18 महिने झालेले नाहीयेत. हे सगळे HIV एक्सपोज चिल्ड्रन मध्ये येतात. आणि मग कोर मॉर्बिडिटीज आहेत, ज्यांना हायपरटेन्शनचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, किंवा सर्वायकल कॅन्सर चा रिस्क आहे. ह्या सगळ्या गोष्टी कोमॉर्बिडिटीज आहेत. TB असेल कुणाला, तर हे सगळे लोक पण की प्रायोरिटीज मध्ये येतात. आणि इंडेक्स टेस्टिंग म्हणजे पॉझिटिव्ह आहेत फॅमिलीमध्ये जे त्याचे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत, त्यांचं टेस्टिंग अजून अजून झालेलं नाही आहेत. ज्या कॉन्टॅक्ट्स ला HIV व्हायचा धोका असेल आणि अजून त्यांचं टेस्टिंग झालं नाही आहे, तर ते पण क्लायंट प्रायोरिटी क्लायंट मध्ये येतात किंवा प्रायोरिटी लिस्ट मध्ये येतात. तर असं जर बघितलं तर हे सगळे लोक असे आहेत ज्यांना एकतर HIV ते पसरू शकतात दुसऱ्याला, त्यांना HIV मुळे डेथचा रिस्क जास्त आहे किंवा OI चा रिस्क जास्त आहे, आणि त्यांना पर्सनल डिटोरिएशनचा रिस्क जास्त आहे. हे सगळे पेशंट त्या कॅटेगरीमध्ये येतात. तर हे ह्यांना जर ट्रीट करायचं असेल तर ते ते सगळी लोक ART सेंटर पर्यंत आले पाहिजेत, आणि हे आणण्याचा जो रोल आहे त्यात सगळ्यात महत्वाचा रोल केअर अँड सपोर्ट सेंटरचा आहे. ह्युमन रिसोर्स जर CSC मध्ये बघितलं आपण, तर वरच्या लेवलवर खूप कमी लोक आहेत जे मॅनेज करतात. डिपेंडिंग ऑन विच CSC यू आर, एक प्रोजेक्ट मॅनेजर किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर असतो पार्ट टाइम, विच इज अन ऑनररी पोझिशन. मग अकाउंटंट कम MND आहे, जे अगेन पार्ट टाइम पोझिशन आहे. आणि CSC कोऑर्डिनेटरची एक पोझिशन आहे किंवा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरची एक पोझिशन आहे, ती एक आहे. बाकी PC असतात, आणि प्रत्येक PC एक ग्रुप ऑफ आउटरीच वर्कर किंवा CLH जे कम्युनिटी लिएझन फॉर हेल्थ जे आहेत, त्यांना ते मॅनेज करतात आणि केसेस असाइन करतात आणि त्यांचं रिपोर्टिंग बघतात. तर ह्यांचा जो लोड आहे, इट डिपेंड्स ऑन केस लोड ऑफ ART सेंटर अँड दी CSC लिस्ट विच दे रिसीव्ह. त्याच्यानुसार ते ORW किंवा CLH हे वाढतात आणि कमी होतात. तर हे झालं CSC चा रोल आणि स्ट्रक्चर. दुसरं आहे का आपण ह्याच्यावर जास्त फोकस करतो ART CSC कोऑर्डिनेशनचं. ते याच्यासाठीच आहे की जे त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं केस आउटकम्स जे आहेत, की जे CSC ट्रॅक करते केसेस, जर ART सेंटरनी अपडेट केले नाही त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये, तर पेशंट परत लॉस टू फॉलोअप होणार किंवा डेटा त्याचा अपडेट कधीच होणार नाही. तर हे कोऑर्डिनेशन विल मेक शुअर दॅट दिस केस आउटकम्स आर अपडेटेड ॲट दी ART सेंटर्स. आणि मग डेटा डिस्क्रिपन्सीज असतील, की ART मध्ये एक डेटा आहे, CSC मध्ये दुसरा आहे. फॉर एक्झाम्पल इनकम्प्लीट ऍड्रेस असतील, काही अदर इनकन्सिस्टन्सीज असतील, तर ते अपडेट करण्यासाठी. तिसरं ORW किंवा CLS चा प्लेसमेंट आहे. तर त्यातल्या त्यात आपल्याला ARTचा लोड आपल्याला माहित पाहिजे, की किती बाकीचे लिस्टमध्ये किती पेशंट आहेत ज्यांना आउटरीचची गरज आहे. ही इन्फॉर्मेशन CSC ला कळाली पाहिजे वेळेवर, सो दॅट दे कॅन अपॉइंट सफिशियंट नंबर ऑफ आउटरीच वर्कर अँड CLH. आणि मग पेशंट ट्रॅकिंग आहे, हे इंटर डिस्ट्रिक्ट पण असू शकतं, इंटर स्टेट पण असू शकतं. तर सगळं ते ट्रॅकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि कुठल्या कुठल्या किती स्ट्रेंथची आणि किती लोकांची गरज असते, ते आपण ह्या कोऑर्डिनेशन मार्फत ते डिसाईड करू शकतो. तर कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या 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 गोष्टींची गरज असते, एक तर कम्प्लीट डेटा शेअरिंग आहे. ART च्या थ्रू CSC ला ART एन्श्युअर्स कम्प्लिटेड डेटा आणि विच इज शेअर्ड विथ द CSCs. आणि दोन्ही युनिट हे जे आहेत, दोन्ही जोपर्यंत ऍज वन टीम काम करत नाही, त्याचं इफेक्ट तेवढं येणारच नाहीये कधीही. तर असं कधी पण आपण नाही समजलं पाहिजे की CSC एक वेगळी टीम आहे आणि ART वेगळी टीम आहे. आपल्याला प्रत्येक ORW जे आहे, बेस्ड ऑन अगेन जी पण गरज असेल, ते त्यांची प्लेसमेंट पण ART सेंटरमध्ये शक्य आहे, की काही ड्युरेशनसाठी एक ORW ला आपण ठेवू शकतो किंवा रोटेशन त्यांचं आपल्या ART सेंटरमध्ये ORW प्लेस होऊ शकतात. त्याचे मल्टिपल ऍडव्हान्टेजेस आहेत. एक तर इवन पेशंट विल सी आउटरीच वर्कर ॲज अ पार्ट ऑफ ART सेंटर टीम, आणि ORW ला पण कळतं की नक्की ART सेंटरचे चॅलेंजेस काय आहेत, की तिथे कसं काम होतं. एकदा बाहेरनं पेशंट आल्यानंतर ते कुणाला भेटतो, कुणाशी बोलतो, आणि काय त्याचे प्रॉब्लेम असतात. ART सेंटरचं एन्व्हायरमेंट जोपर्यंत ORW ला नाही समजणार, तोपर्यंत ते रेफर करताना पण इतके कॉन्फिडंट नसणार आहेत की गेल्यानंतर नक्की ART सेंटरमध्ये काय घडतं. दुसरं
टेलिफोनिक काउन्सिलिंगचा जो सपोर्ट आहे की एआरटी सेंटर मधून पण कॉल जातो पेशंट्सना आणि मग सीएससी मधून पण पेशंट्सना कॉल जातो. तर काउन्सिलिंग करताना काय काय गोष्टी एआरटी सेंटरवाले सांगतात, कसं सांगतात, ह्या सगळ्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग दोन्ही बाजूला असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सीएससी चा ओडब्ल्यू एआरटी सेंटरमध्ये आहे आणि तिथे इवन एमओ किंवा केअर काउन्सिलर पण जे सीएससी चे क्लायंट आहेत त्यांना त्यांच्या समोर फोन करून विचारू शकतात की ओके, पेशंट ऑप्ट आउट म्हणून सध्या सांगतोय, पण एआरटीचे काउन्सिलर ओआरडब्ल्यूच्या प्रेझेन्समध्ये त्या पेशंटला फोन करून विचारू शकतात की नक्की काय प्रॉब्लेम आहे. क्रॉस चेक पण करू शकतात आउटकम्स आणि एकत्र ऍज अ वन टीम जर विचारलं तर पेशंटला पण ते कॉन्फिडन्स असतो की जे त्यांना होम विजिटसाठी येतात ते एआरटी सेंटरच्या मार्फत येतात आणि त्यांना पण ट्रीटमेंटचे ते इम्पॉर्टंट पार्ट्स आहे, म्हणजे रोल प्ले करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बेटर कोऑर्डिनेशन मधून आपण इम्प्रूव्ह करू शकतो. मग ट्रॅकिंग सपोर्ट आपण डिस्कस करू शकतो की जे लिस्ट शेअरिंग आहे ते वेळेवर शेअर होतीये का होत नाहीये आणि एआरटी सेंटरमध्ये तसा रेकॉर्ड अपडेट होतोय का होत नाहीये. मग काही काही पेशंट असतात किंवा क्लायंट असतात जे दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतात, दुसऱ्या स्टेटचे असतात. तर इंटर डिस्ट्रिक्ट इंटर स्टेटच्या क्लायंटचं जर फॉलोअप आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर कसं आपण त्याच्यावर विदिन डिस्ट्रिक्ट आणि त्याचं कम्युनिकेशन कसं आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो दुसऱ्या डिस्ट्रिक्ट बरोबर. ते डायरेक्ट जर शक्य नसेल विदिन इंटर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन तर सॅक्सला कधी इन्व्हॉल्व्ह करायचं, नाकोला कधी इन्व्हॉल्व्ह करायचं, ग्लोबल फंड पीआर जर असतील तर एसआर जर असतील तर त्यांना कधी इन्व्हॉल्व्ह करायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंटर स्टेट कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्वाचे असणार. मग दर महिन्याला सीएससी आणि एआरटी ची कोऑर्डिनेशन मीटिंग असते जी सीएससी होल्ड करते. युजली एआरटी सेंटरमध्ये ह्या मीटिंग्स घडतात. ह्या मीटिंग खूप आणि खूप जास्त महत्वाच्या असतात आणि ह्या मीटिंगला जोपर्यंत दोन्ही बाजूंचा सपोर्ट नसणार आहेत तोपर्यंत ह्या मीटिंगचा उपयोग इतकं होत नाही. तर कसं त्या मीटिंग्स आपण ऑर्गनाईज करतो दॅट ऑल मेक्स अ ह्यूज डिफरन्स. मग एआरटी सेंटरचा किंवा सीएससीचा जो एमपीआर आहे हा पण रिव्ह्यू ह्या मीटिंग मध्ये होऊ शकतं. मीटिंग बद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की मीटिंग्स का महत्वाच्या आहेत. जरी ही मीटिंग सीएससी ऑर्गनाईज करते पण मीटिंग हे हेड करते किंवा लीड करते आपले एआरटीचे मेडिकल ऑफिसर किंवा एसएमओ किंवा इन्चार्ज एमओ. तर ह्या मीटिंगचा अजेंडा प्री प्लॅन असायला पाहिजे की कुठल्या इश्यू बद्दल आपण बोलणार आहोत. काही काही इश्यूज महत्वाचे आहेत आणि हे इश्यूज युजली कोण डिसाईड करतं. दोन्ही बाजूने हे इश्यूज येऊ शकतात. तर अजेंडा आयटम अगोदरपासून ठरवलेले असायला पाहिजेत की ह्या अजेंडावर आपण डिस्कस करणार आहोत. कोऑर्डिनेशन मध्ये लिस्ट कुठले शेअर झाले, किती पेशंटचं काय काय फीडबॅक आला, फीडबॅक अपडेट झाला का नाही झाला, जर किती पेशंटची डेथ झाली त्याचा रेकॉर्ड काय आहे, नक्की फील्डमध्ये प्रॉब्लेम काय आहेत, ह्याचं डिस्कशन झालं पाहिजे. ह्या मीटिंग फक्त डेटा शेअरिंगसाठी नाही आहेत. बऱ्याचशा मीटिंगमध्ये फक्त डेटा शेअरिंग होतो की तुम्ही ही लिस्ट दिली, ह्या लिस्टचा फीडबॅक हा होता. पण ह्या ही एक अपॉर्च्युनिटी आहे ह्या कोऑर्डिनेशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि दोन्ही सेंटरचे सर्व्हिसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर प्री प्लॅन असायला पाहिजेत. त्यात पार्टिसिपेशन सगळ्यांचं महत्वाचं आहे. फक्त एआरटी सेंटरनी च्या काउन्सिलरनी किंवा डेटा मॅनेजरनी पार्टिसिपेट करून त्याचा फायदा नाही होणार. एआरटीचे एमओनी, इन्चार्ज एमओनी किंवा एसएमओनी जे पण इन्चार्ज आहेत एआरटी सेंटरचे त्यांनी सगळ्यांनी ह्या एआरटी सीएससी कोऑर्डिनेशन मीटिंग मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि त्यातल्या प्रत्येक इश्यूज मध्ये म्हणजे ते गाईड करू शकतात आणि ते अजेंडा सेट करू शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात. मग त्यात बाकीचे डिस्कशन आहेत ट्रॅकिंग बद्दल, प्रोसेस बद्दल, आउटकम्स जे येतात त्याच्याबद्दल आणि सुपरविजन कुठे कुठे गरज आहे, कुठे कुठे काय काय डेटा इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, हे सगळ्या इश्यूज ह्या एआरटी सीएससी कोऑर्डिनेशन मीटिंग मध्ये ठरू शकतात. आपण लास्ट स्लाइड मध्ये बघितलं की एसएमओ चा रोल सगळ्यात महत्वाचा याच्यात आहे. एसएमओ एमओ हे फक्त क्लिनिकल मॅनेजमेंटसाठी एआरटी सेंटरमध्ये नाही आहेत. तो एक पार्ट आहे. म्हणजे तुम्ही रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एसएमओ एमओ जर एआरटीच्या गाईडलाईन मध्ये बघितले तर क्लिनिकल मॅनेजमेंट एक पार्ट आहे. बाकी लिडरशिप रोल हे हे एक मेजर रिस्पॉन्सिबिलिटी आहे एसएमओ एमओ ची. त्यात हा लिडरशिप रोल मध्ये त्यांनी फक्त एआरटी मध्ये कोऑर्डिनेशन एआरटीच्या टीम मध्ये इम्प्रूव्ह करणं ते तर आहेच, पण सीएससी आणि एआरटीचे चा जो कोऑर्डिनेशन आहे
ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तो कोलॅबोरेशन कसं इम्प्रूव्ह होऊ शकतो त्याच्यासाठी काय काय गोष्टींवर फोकस करावा लागेल. ह्यात ART सेंटर SMO MOचा रोल खूप जास्त महत्वाचा असणार. म्हणून हे ॲडहॉक रोल नाहीये. ह्याचं प्लॅनिंग लागतो. कुठल्याही मीटिंगला एक अर्धा तास त्याच्यावर किंवा पहिलं मेंटल प्रिपरेशन करावं लागतं. आपल्या CSC ला आणि काउन्सिलरशी बोलावं लागतं की कुठले इश्यूज आहेत जे आपण या मीटिंगमध्ये डिस्कस केले पाहिजेत. मग कोण कोण यात पार्टिसिपेट करणार, त्यांचे काय इश्यूज आहेत, ते कसं आपण सॉर्ट करू शकतो, ते फक्त मीटिंगमध्ये नाही तर मीटिंगच्या अगोदर पण त्याचं प्रिपरेशन मध्ये त्याचं डिस्कशन झालं पाहिजे. मग एन्शुअर केलं पाहिजे की ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या लोकांनी अटेंड केलं पाहिजे ही मीटिंग ती आहेत का नाही आहेत, आणि मग डॉक्युमेंटेशन त्याचं जसं झालं पाहिजे तसं होतोय का होत नाहीये, गॅप्स कुठले आयडेंटिफाय होतात, चॅलेंजेस कुठले आहेत, आणि याचे व्यवस्थित त्याची नोट्स मीटिंग नोट्स घेतले जातात का घेत नाहीयेत, आणि त्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी ठरवायची असते की नक्की कुठली कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कुठल्या गॅप्सवर काम करायची आणि ते कसं फुलफिल होऊ शकतं. आणि नेक्स्ट स्टेप काय असणार, तर कुठल्याही मीटिंगमध्ये फर्स्ट ऑफ ऑल अजेंडा असायला पाहिजे, मीटिंगचं प्रिपरेशन बिफोर मीटिंग झालं पाहिजे, आणि मीटिंगमध्ये कुठले मुद्दे डिस्कस झाले ते आपण बघितले पाहिजेत, कुठले गॅप्स आयडेंटिफाय झाले, त्या गॅप्सचे सोल्युशन काय प्रपोज झाले, ते सोल्युशनवरच्या काम करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची ठरवली गेली, आणि मग पुढच्या मीटिंगमध्ये त्यांनी ती कामं केली का केली नाही, जर केली नाही तर का केली नाही, त्याच्यात काय काय अडीअडचणी आल्या, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही त्या मीटिंगचा काय फायदा होत नाही. जनरली आपण असं पण बघतो की ORW जातो किंवा PC जातो ART सेंटरला, कधी कधी लिस्ट घेऊन जातो, आता तर ऍप्लिकेशन आहे, डेटाची घेऊन देऊन होती फक्त, पण त्याच्यावर ह्या मीटिंगचा उद्देश तो नाही आहे. इट्स मच मोर दॅन दॅट. इट इज टू रिझॉल्व्ह ओव्हरऑल कोऑर्डिनेशन इश्यूज बिटवीन ART अँड CSC. आता जसं जे युजली जे आपण बघतो की पेशंट एग्री टू कम आहे, हा केस सिनारिओ त्यासाठी आहे की एग्री टू कम जर पेशंट जर असेल तर ART डेटा मॅनेजर म्हणून त्यांनी ॲज डेटा मॅनेजर हाऊ दिस व्हॅलिडेशन इज डन, की ART PC ORW ने व्हिजिट केली आणि पेशंट म्हटलं एग्री टू व्हिजिट आहे, आणि नेक्स्ट ऍक्शन काय असणार ते ब्रिंग बॅक केल्यानंतर त्याच्यावर जर युजल जर आपण बघितले जे स्टेप्स घडतात, जे ऍक्शन्स होतात, पेशंट जेव्हा अग्री टू व्हिजिट म्हणतो तर बिफोर पेशंट व्हिजिट्स और बिफोर वी प्रोव्हाइड फीडबॅक टू द CSCs, तर हे अग्री टू व्हिजिट जे आहे तर आपण हे ठरवतो की कुठल्या डेटला पेशंट ART सेंटरला व्हिजिट करणार, आणि हे म्युच्युअल अग्रीमेंट प्रमाणे असतं की पेशंट पण अग्री करतोय आणि CSC आउटरीच वर्कर असतात हे पण ते नोट करतात की ह्या तारखेला पेशंट व्हिजिट करणार आहे, आणि PLI त्याचे रिमाइंडर पण देतो की उद्या तुमची डेट आहे, तुम्ही जाणार आहे नाही जाणार आहे, ते पण जे पण आहे दॅट वी एन्श्युअर. आणि ते झाल्यानंतर ART सेंटर हे त्यांचं महत्वाचा रोल जे स्पेशली डेटा मॅनेजरचा जे आहे, एक तर हे चेक करणं की जे पेशंट या तारखेला येणार होता तो आला का आला नाहीये, आणि जर आला नाहीये तर विदिन अ वीक्स टाइम हे पेशंट ची जी इन्फॉर्मेशन आहे परत CSC ला कळवणं की पेशंट एक्सपेक्टेड होता आणि आला नाहीये, इवन दो पेशंट वॉज अग्री टू विजिट. अग्री टू विजिट इज नॉट लाईक डेफिनेट आउटकम. तर ते पेशंटनी आलं आणि ART सेंटरमध्ये त्यांना डिस्पेन्सेशन झालं आणि पेशंट ऑन ART झाला, सो तोपर्यंत आपल्याला ते अटेम्प्ट करायचं आहे. पण जर पेशंट आलं नाही तर ART CSC ला कळवणार की 7 days झाले तरी पण अजून आलं नाहीये पेशंट, आणि फॉलोअप ऍक्शन परत CSC घेणार आणि रिझन आयडेंटिफाय करणार पेशंटशी बोलून, कमीत कमी 3 कॉन्टॅक्ट अटेम्प्ट करणार आणि अप्रोप्रिएट सोल्युशन जे असतील पेशंटला कळवणार. आणि आउटकम रिपोर्ट करताना इफ द इंडिव्हिज्युअल डज नॉट रिटर्न टू ART सेंटर तर पेशंट परत त्याचा स्टेटस लॉस्ट टू फॉलोअप असणार आहे. तर एग्री टू व्हिजिट जर असतील तर त्यात ART सेंटरचा रोल आहे आणि CSC पण रोल आहे आणि पुढचे त्याचे स्टेप्स आहेत. तर हा पेशंट फिजिकली टेकन टू ART सेंटर आहे ॲज डेटा मॅनेजर, काय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असणार. आता हे खूप कॉमनली आपण ART च्या व्हिजिटमध्ये ऐकतो की डेटा मॅनेजरनी स्टेटस अपडेट केलं नाही म्हणून परत परत तोच पेशंट LFUच्या लिस्टमध्ये त्याचं नाव इन्क्लूड होतोय. असं जर असेल तर हे आपण चेक केलं पाहिजे ART सेंटरमध्ये की कधीही कुठलाही पेशंट जर अग्री टू व्हिजिट आहे आणि पेशंट जर ART सेंटरला परत आला और किंवा फिजिकली टेकन टू दी ART सेंटर जर असेल
तर त्यात स्टेटस अपडेट होणं त्याचं खूप महत्वाचं आहे. तर त्यात CSC ला काय रोल आहे, जेव्हा फिजिकली टेकन बॅक टू द ERT सेंटर तसं जर फीडबॅक असेल तर ऍक्च्युअल CSC OW फिजिकली ERT सेंटरला पेशंटला घेऊन येतात आणि मग ERT सेंटर हे कन्फर्म करतं की पेशंट आलं का आलं नाहीये. आणि फक्त हे फेसवर कन्फर्मेशन नाहीये, हा रेकॉर्ड्स मध्ये कन्फर्मेशन आहे. तर पेशंट ऑलरेडी जर ERT वर नसेल तर ERT इनिशिएट केली जाते आणि जर त्यांनी गोळी सोडली असेल तर ERT चालू केलं असतं आणि डिस्पेन्सेशन त्याचं पेशंटचं केलं जातं. तर हे रेकॉर्ड्स मध्ये अपडेट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर CSCचा परफॉर्मन्स बघण्यासाठी मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस ऑलरेडी प्रोग्राममध्ये एस्टॅब्लिश आहेत. एक तर हे जे आता आपण बघितलं मंथली ART CSC जे कोऑर्डिनेशन मीटिंग आहे, त्यात बरेचसे इश्यू लोकल लेवलवर सॉल्व्ह होतात. आणि अ, हा जो लूप आहे ना, की ART ला जर CSC बद्दल काही प्रॉब्लेम असतील किंवा काही कंप्लेन असतील किंवा व्हाईस वर्सा, तर असं नाही झालं पाहिजे की आपण हे प्रॉब्लेम पाठवतोय सॅक्सला, सॅक्स पाठवतोय नाकोला, नाकोनी पण परत ते SR ला जातं, SR म्हणत किंवा PR ला जातं, SR ला जातं, NGO ला जातं, मग ORW पर्यंत येतं. इतकं मोठं लूप नसायला पाहिजे. मेजॉरिटी जे प्रॉब्लेम आहेत हे लोकल प्रॉब्लेम असतात आणि लोकल प्रॉब्लेमचे सोल्युशन मेजॉरिटी हे लोकलच असतात. तर त्यात नाको काही करू शकत नाही, तुमचं PR पण काही करू शकत नाही. त्याचे सोल्युशन लोकल असणार आहेत आणि आपल्यालाच एकत्र सॉल्व्ह करायचे आहेत. तर आणि हे सगळ्यात महत्वाचं त्यात सोल्युशन हा आहे की बोललं पाहिजे. व्यवस्थित समोरासमोर बसून प्रॉब्लेम सांगितलं पाहिजे, सोल्युशनवर एकत्र विचार केला पाहिजे आणि एकत्र त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. असं नाही की मी सांगतोय म्हणून करा, मी सांगतोय म्हणून हा सोल्युशन आहे, असं हे कधीच होत नाही. तर कम्युनिकेशन इज दी मोस्ट इम्पॉर्टंट की इन रिझॉल्विंग ऑल द इश्यूज. तर मेजॉरिटी किंवा 99% किंवा 99 जर जास्त वाटत असेल तर 90% जे प्रॉब्लेम असणार हे कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम असतात. हे लोकल लेवलवर रिझॉल्व्ह होऊ शकतात. त्यात सॅक्सला पण इन्व्हॉल्व करायची गरज नसती आणि हे सगळे प्रॉब्लेम मंथली ART CSC रिव्ह्यू मीटिंगमध्ये शक्य किंवा कोऑर्डिनेशन मीटिंगमध्ये शक्य आहेत. दुसरा चेक अँड बॅलन्स आहे क्वार्टरली. क्वार्टरली ऍट सॅक्स लेवल हे सगळे डेटा रिव्ह्यू होतो आणि स्कोर कार्ड तयार होतो. स्कोर कार्ड मध्ये आपण मार्किंग असतात आणि त्यातनं आपल्याला कळतं की CSC कुठल्या झोन मध्ये येतात. म्हणजे त्यात रेड झोन मध्ये आहेत, ग्रीन झोन मध्ये आहेत, येलो झोन मध्ये आहेत. हे क्वार्टरली सॅक्स रिव्ह्यू करून ART CSC ला व्हिजिट करायचं पण ठरू शकतं. जसं सध्या आपण सपोर्टिव्ह सुपरविजन व्हिजिट करतोय CSC ला, ते पण क्वार्टरली सॅक्स ठरवतं. मग मॅक्रो लेवलवर बाय अॅन्युअली ते एक रिव्ह्यू असतं. त्याच्यात सगळे रेकॉर्ड्स बघितले जातात आणि कुठले CSC रेड झोन मध्ये वर जर येत असतील तर त्याचे नाको पण व्हिजिट करायला सॅक्सला ऍडवाइस करतं अँड बेस्ड ऑन दॅट इवन सॅक्स प्लॅन दोज व्हिजिट्स टू दोज CSCs. तर एक सपोर्टिव्ह सुपरविजन टूल आहे जो सॅक्सनी बघितलंय आणि काही CSCनी पण बघितलं असेल, काही ERT सेंटरनी पण बघितलं असेल. मोबाईल बेस्ड एक ऍप्लिकेशन आहे ज्याच्यात वेगवेगळ्या सेक्शनवर CSC बरोबर बसून त्यांचे प्रॉब्लेम वगैरे आपण जे पण व्हिजिटर असतात ते ऐकून घेतात आणि टुगेदर दे ट्राय टू ऍडवाइस समथिंग आणि जे पण सोल्युशन्स निघून येतात त्याला डॉक्युमेंट केलं जातं आणि त्याचं एक ऍक्शन प्लॅन तयार केलं जातं आणि त्या ऍक्शन प्लॅनची कॉपी सॅक्सला सबमिट होते, तुमच्या PR ला सबमिट होते आणि नॅकोला सबमिट होता आणि CSC ला पण सबमिट होती. सो दॅट देर इज अ पाथ फॉरवर्ड इन रिझॉल्विंग दोज इश्यूज. आणि हे 10 डोमेन आहेत CSC चे ज्याच्यावर जे सपोर्टिव्ह सुपरविजन व्हिजिट CSC ला होत असणार. आतापर्यंत झाले नसतील तर बी रेडी, तुमच्या पण CSC ला या प्रकारच्या व्हिजिट होत राहतील. आता अजून एक इम्पॉर्टंट कमिटी आहे ज्याला आपण म्हणतो स्टेट ओव्हरसाईट कमिटी. हे एक स्ट्रॅटेजिक फोरम आहे ज्याचं काम असतो की ह्या पूर्ण प्रोजेक्टला मॉनिटर करणं आणि त्याला गाईड करणं की CSC ऑपरेशन्स कसे चालतील अक्रॉस स्टेट. एक कम्युनिकेशन लिंक आहे CSCs मध्ये आणि स्टेट लिडरशिप मध्ये आणि नेटवर्क्स मध्ये. तर ह्या सगळ्यांमध्ये हे कनेक्शन लिंक आहे आणि त्याला आपण स्टेट ओव्हरसाईट कमिटी म्हणतो. त्याचं मेन काम असतो की एकतर वर्षात दोनदा ते भेटतात आणि ते बघतात की जे पण पॉलिसी आहे, जे पण गाईडलाईन्स आहेत, तर जे फंक्शनिंग आहे CSCचा तो त्याच्याप्रमाणे ते होतंय का होत नाहीये. मग ट्रेनिंग जर कुठलं रिक्वायरमेंट असतील, नीड असतील तर ते ते हायलाईट करतात. मग स्टेक होल्डर कोऑर्डिनेशन ओव्हरऑल PLHIला कम्युनिटीमध्ये ज्या ज्या इश्यूज फेस करावे लागतात तर त्या इश्यूजला हायलाईट करणं आणि सॅक्सच्या समोर मांडणं
आणि त्यांच्याबरोबर बसून त्याचे सोल्युशन्स आयडेंटिफाय करणं आणि परत फील्डमध्ये ते सोल्युशन्स इम्प्लिमेंट करायला हेल्प करणं, हे सगळं स्टेट ओव्हरसाईट कमिटी ते डिसाईड करतं. बायॲन्युअल ही मीटिंग असते अंडर द लिडरशिप ऑफ ऑनरेबल प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ एमसॅक्स. ही मीटिंग्स कंडक्ट केले जातात आणि ही मीटिंग खूप महत्वाची आहे ऍट पॉलिसी लेवल, ज्याच्यात हे सगळे मेजर इश्यूज रिझॉल्व्ह होऊ शकतात. त्याचे की फीचर्स असतात, त्यात इम्प्लिमेंटेशन रिव्ह्यू केलं जातं, कसं प्रोग्राम इम्प्लिमेंट होतोय फील्डमध्ये, स्कोर कार्ड बघितले जातात की काय सीएससीचा परफॉर्मन्स आहे, ऍड्रेस किंवा इंटर डिस्ट्रिक्ट इश्यूज असतील, इंटर स्टेट इश्यूज असतील तर ते हायलाईट केले जातात. नवीन काय इनपुट अजून द्यायचे असतील रिलेटेड टू स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन, हे त्यात दिले जातात. आणि जे नवीन न्यू इनिशिएटिव्ह जर कुठल्या सीएससीने काढले असतील किंवा इम्प्लिमेंट केले असतील तर त्याचं शेअरिंग अक्रॉस दी स्टेट कसं केलं जाईल त्याच्यावर पण फोकस केलं जातं. रिसेंटली नॅकोनी मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं, नॉट व्हेरी रिसेंटली, सगळे लोक आता सध्या यूज करतात. तर विच इज हेल्पिंग अस इन ट्रॅकिंग नाव और शेअरिंग ऑफ द लिस्ट, हे सगळं थ्रू मोबाईल ऍप्लिकेशन आणि फीडबॅक पण जे आहे हे मोबाईल ऍप्लिकेशनने आपण करतोय. तर रेकॉर्डिंग रिपोर्टिंग टूल मध्ये केस मध्ये लिस्ट शेअरिंग पासून, केस असाइनमेंट पासून, फील्ड व्हिजिट आणि त्याचा फीडबॅक आणि रेकॉर्ड अपडेट, हे सगळं सध्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या मार्फत होतोय. तर ही दुसरी अजून एक केस स्टडी आहे ऑप्टेड आउट बद्दल. तर ऑप्टेड आउटचे क्रायटेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की कसं कुठल्या पेशंटला आपण ऑप्ट आउट करतोय. पेशंट येत नाहीये म्हणतोय म्हणून ऑप्ट आउट म्हणून डायरेक्ट आपण तसं रेकॉर्ड करत नाही. बरेचसे स्टेप आहेत, बरेचशी लोक त्यात इन्व्हॉल्व्ह होतात, जसे की डेटा मॅनेजर आहे, एआरटी सेंटर काउन्सलर आहेत, फोन कॉलवर आपण बोलतोय की होम व्हिजिट करतोय, ह्या सगळ्या इश्यूज सगळे लोक इन्व्हॉल्व्ह होऊन मग ऑप्टेड आउट शेवटी पेशंटला ठरतं. सगळ्यात पहिला ही एक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की चॉईस ऑफ टेकिंग ट्रीटमेंट हे जे आहे ते पेशंटचा असतो. पेशंट ठरवतो की मला एआरटी सेंटरमधनं ट्रीटमेंट घ्यायचं आहे का नाहीये. फॉर्च्युनेटली मोर दॅन 95% जे आपले पीएलएचआयव्ही आहेत ते सगळे आपले एआरटी सेंटरमधून ट्रीटमेंट घेत आहेत. तरी पण काही पेशंट असे असणार, काही लोक पीएलएचआयव्ही असे असणार की ज्यांना बाहेरनं ट्रीटमेंट घ्यायचं असतं. तर ॲज लॉंग ॲज दे आर टेकिंग एआरटी फ्रॉम सम अदर मेकॅनिझम, वी शुड बी ओके विथ इट. असं नाहीये की आपण त्यांना पुश करतोय आउटसाइड, पण सगळं सांगून सुद्धा, सगळे प्रयत्न करून सुद्धा जर पेशंटनं बाहेर न ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर वी शुड ऍक्सेप्ट दॅट चॉईस ऑफ द पेशंट. पण अगेन आपल्याला जास्त माहिती असतं की कुठल्या परिस्थितीमध्ये पेशंट आहेत आणि त्यांच्यासाठी किती इझी किंवा डिफिकल्ट आहेत. तर सगळं व्यवस्थित काउन्सिलिंग त्या केसेसमध्ये पेशंटचं आपल्याला करावं लागतं. आणि ऑप्टेड आउट दुसऱ्या कारणासाठी पण पेशंट असतो की काही काही पेशंट म्हणतात की मला एचआयव्ही नाहीच आहे किंवा मी ट्रीटमेंट घेणारच नाही, एचआयव्ही आहे मला मान्य आहे पण मी कुठलाच ट्रीटमेंट घेणार नाही. हे जे पेशंट आहेत ह्याच्यावर आपण जास्त आपले एफर्ट्स घालू शकतो. पण सगळ्या एफर्ट्स करून सुद्धा जर झालं नाही, म्हणजे जर पेशंट तरी पण तयार नाहीये, तर त्या पेशंटकडनं आपण लिहून घेतो आणि त्याचे कमीत कमी 3 डॉक्युमेंटेड अटेम्प्ट सीएससी आणि एआरटीचे पेशंटला कॉन्टॅक्ट करण्यासाठी हे झाले पाहिजेत बिफोर लेबलिंग सम पेशंट ॲज ऑप्टेड आउट. आणि त्यात त्या पेशंटचा ऑप्ट आउटचा रिझन लिहिलेला असं पाहिजे की का पेशंट ऑप्ट आउट करतोय. कधी कधी पेशंट हे पण म्हणतोय की तुम्ही ट्रॅक करायला गेला, पेशंट स्वतः म्हणतो की हा नावाचा पेशंट किंवा हा नावाचा माणूस आता जिवंतच नाहीये, कारण त्यांना ते नको असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी फील्डमध्ये तुम्हाला माहिती आहेत की जे आपण बघतोय. पण एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं की जेव्हा ऑप्टेड आउट आपल्याला कुणाला लेबल करायचं असेल तर सगळ्या प्रोसेसमधनं पेशंट किंवा आपण गेलं पाहिजे. इनिशियल काउन्सिलिंग बाय आणि होम व्हिजिट बाय आउटरीच वर्कर किंवा CLH, नंतर इन्व्हॉल्वमेंट ऑफ मेडिकल ऑफिसर आणि काउन्सलर्स ऑफ द ERT सेंटर टू टॉक थ्रू द पेशंट, आणि मग डॉक्युमेंटेड 3 अटेम्प्ट्स बाय CSC और ERT सेंटर टू कॉन्टॅक्ट द पेशंट आणि त्याचा इश्यू रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आणि लिहून घेतल्यानंतर आपण पेशंटला म्हणतो की हा ऑप्टेड आउट आहे. आणि एकदा ते झालं आणि स्टेटस जे आलं एआरटी बद्दल पर्यंत की हा पेशंट आता ऑप्टेड आउट आहे, तर त्यांनी सोचमध्ये ह्या सेक्शनमध्ये पेशंटचा स्टेटस ऑप्ट आउट म्हणून अपडेट करायचा आहे. आणि डेटा मॅनेजरने एकदा व्हेरीफाईड केलं तर त्या सीएससीच्या ऍप्लिकेशनमध्ये पण ते व्हेरीफाईड म्हणून आपल्याला दिसेल.
तर हा त्याचा प्रोसेस आहे, ऍक्शन टू बी टेकन बाय CSCs टू एन्श्योर एव्हिडन्स ऑफ ऑप्ट आउट. पीसीने इन्फॉर्म केलं पाहिजे की आणि काउन्सिल करायचा प्रयत्न केला पाहिजे, पण तरी पण पेशंट जर तयार झाला नाही, ARTच्या सेंटरच्या काउन्सिलरनी प्रयत्न केले पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर जर गरज पडली तर एमओला इन्व्हॉल्व आपण करू शकतो, आणि 3 अटेम्प्ट झाल्यानंतर पेशंटला आपण ऑप्ट आउट लेबल करू शकतो. आणि ART सेंटर पर्यंत ती इन्फॉर्मेशन आली तर ART सेंटरवाले परत ते अटेम्प्ट किंवा परत एकदा ट्राय करतात. आणि सगळं करून झाल्यानंतर आणि 3 डॉक्युमेंटेड अटेम्प्ट झाल्यानंतर पेशंटला आपण ऑप्ट आउट हे कन्क्लुझिव्ह आउटकम म्हणून देऊ शकतो. पेशंट जर प्रायव्हेटमधनं ART घेत असेल तर एकतर कुठल्या प्रॅक्टिशनरकडनं जर पेशंट घेत असेल हे त्यांनी जर शेअर केलं तर ते आपण रेकॉर्ड केलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन जर कुठली ART आहे ते पण जर त्यांनी शेअर केलं, हे प्रयत्न केले पाहिजे की ती इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्या बरोबर शेअर केली पाहिजे, कारण त्यात आपण वी कॅन बी शुअर देन दॅट पर्सन इज ऑन प्रॉपर अँटीरेट्रोवायरल ट्रीटमेंट. आणि मग त्याचं फॉलोअप जर वारलोड असेल किंवा जे पण असेल, जी पण इन्फॉर्मेशन पेशंट शेअर करतात किंवा करू शकतात ती आपण घेणं हे CSCचं काम आहे. आणि मग त्याच्यानंतर जे पण त्याचा आउटकम असेल की पेशंट इज विलिंग टू टेक ART फ्रॉम प्रायव्हेट ऑर इज टेकिंग ART फ्रॉम प्रायव्हेट, याचा स्टेटस अपडेट करण्याचं काम ART सेंटरचं असणार. तर डेटा शेअरिंग जे मेकॅनिझम आहे हे क्लिअरली सगळ्यांच्या गाईडलाईनमध्ये आहे आणि सगळ्यांना हे सांगितलंय की सोचमध्ये इनिशियल डेटा एंट्री हे ART सेंटरचा रोल आहे. जे पेशंटचे सगळे डिटेल ॲड्रेस आणि त्याचे लँडमार्क्स, फोन नंबर अपडेटेड, फोन नंबर हे सगळं सोचमध्ये डिटेल अपडेट करणं हे ART सेंटर डेटा मॅनेजरचं काम आहे. आणि ते जर केल्यानंतर तीच इन्फॉर्मेशन ही पुश होती ART CSCच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये. आणि मग ज्यावेळेस आपण लिस्ट शेअर करतो, PC काय करतात, लिस्ट रिसीव्ह करतात आणि ती लिस्ट हे डिस्ट्रीब्यूट करतात आउटरीच वर्कर किंवा CLH मध्ये. तर एकदा ती डिस्ट्रीब्यूट केली किंवा CLH ला जो पेशंट असाइन झाला, तर तो CLH त्या पेशंटला त्या सर्व्हिसेस फील्डमध्ये जाऊन प्रोव्हाइड करतो. म्हणजे आउटरीच करतो आणि कुठल्या पेशंटची कॅटेगरी आहे त्याच्याप्रमाणे त्या फील्डमध्ये त्या सर्व्हिसेस कम्युनिटी लेवलला आउटरीच वर्कर प्रोव्हाइड करतो. आणि ते झाल्यानंतर एकदा सर्व्हिस प्रोव्हाइड झाली तर CSCचे जे PC असतात ते डेटा व्हॅलिडेट करतात की जे हे आउटकम बरोबर आहे जे ORW ने दिलेलं आहे. आणि ते एकदा व्हॅलिडेट केल्यानंतर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ते ART सेंटरला PC सबमिट करतात. ते आउटकम सबमिट केल्यानंतर परत एकदा एक व्हॅलिडेशन असतं, ते ART सेंटरच्या डेटा मॅनेजर करतात. म्हणजे आपण जे केस स्टडी मार्फत जे बघितलेत की पेशंट आलं परत ART सेंटरला आणि ही डिस्पेन्सेशन डेट होती, तसं ते व्हेरीफाय करतात. आणि मग त्या व्हेरिफिकेशनच्या बेसिसवर ते रेकॉर्ड्स अपडेट होतात आणि त्या बेसिसवर ARTचा CSCचा स्कोअर कार्ड आणि मंथली रिपोर्ट तयार होतो. मोबाईल ऍप्लिकेशन सगळ्यांनी बघितलंय, ह्या प्रकारे ते दिसतंय आणि सगळ्या लिस्ट वर क्लिक केल्यानंतर त्या ORW ला किंवा CLH ला त्यांच्या पेशंटची लिस्ट, ऍड्रेस आणि त्याचे जे पण डिटेल असतील ते दिसतात. मल्टिपल लिस्ट ते घेतात किंवा त्यांना प्रोव्हाइड होती, त्यानुसार ती लोक ती लिस्ट सगळे बघतात. तर व्हेरिफिकेशनसाठी ARTचे डेटा मॅनेजर सोचमध्ये जे अपडेट करतात त्याचे पण मल्टिपल स्टेप्स आहेत. CSC टॅब आपण ओपन करतो, व्हेरीफाईड लिस्ट ऑफ PC हे डेटा मॅनेजरला दिसते. मग आपण डिस्पेन्सेशन बघून ती व्हेरीफाय करावी लागते आणि मग ते ट्रॅकर शीटमध्ये येणार आणि फायनली अप्रूव्ह बटन ते आपण प्रेस करतो. हे सगळं प्रोसेस ऑलरेडी आपण फॉलो करतोय. जर आपण करत नसाल तर हे वेळेवर ही प्रोसेस आपण फॉलो केली पाहिजे. तर ह्या प्रकारे लिस्ट ART सेंटरला डेटा मॅनेजर दिसते आणि स्टेटस इथे व्ह्यू मध्ये जाऊन त्यांना अपडेट करावे लागते. MPR हा CSCचा ऑटो जनरेट होतो आणि ऑटो जनरेट केल्यानंतर सॅक्सला सबमिशन होते. सॅक्समध्ये डेटा कंपायलेशन होतो आणि रिपोर्ट शेअरिंग नॅकोमध्ये पुढच्या महिन्याच्या 3 तारखेपर्यंत होते. ART सेंटरचा स्कोअर कार्ड किंवा CSCचा स्कोअर कार्ड दोन्ही, ART सेंटरला वेगळा स्कोअर कार्ड आहे, CSC ला वेगळा स्कोअर कार्ड आहे. आणि हे सगळे जे स्कोअर कार्डचे इंडिकेटर तुम्ही बघितले तर मेजॉरिटी इंडिकेटर ते आहेत जे लिस्ट आपल्याला शेअर होते. म्हणजे ICTC ART सेंटरला लिंकेज इम्प्रूव्ह करण्यासाठी जी लिस्ट होती, म्हणजे इतके पेशंट डायग्नोज झाले आणि रेफर केले गेले पण पोचले नाहीत, त्यांचं ट्रॅकिंग, तर त्याचा एक इंडिकेटर आहे. दुसरा इंडिकेटर न्यू इनिशिएटेड ऑन ART विदिन 6 मंथ्स जे आहेत पेशंट, तर ते किती चालू झाले होते पेशंट, त्यातले किती अजून रिटेन्ड आहेत ऍट 6 मंथ, तो दुसरा इंडिकेटर आहे. तसंच LFU आहे, इतक्या जणांची लिस्ट शेअर केली होती, इतक्या जणांना डेफिनेट आउटकम मिळाला. अनसप्रेस व्हायरल लोडची इतक्या जण पेशंटची लिस्ट शेअर झाली होती, इतक्या जणांचं व्हायरल लोड केलं आणि त्यांचं सप्रेशन आलं.
32 to 36 वीक्स प्रेग्नंट वुमनचे एवढे जणांचे व्हायरल लोड पेंडिंग होते आणि एवढ्या जणांचे व्हायरल लोड झाले. तर हे सगळे डेफिनेट आउटकम्स आहेत. तर तुमच्याकडे जे सीएससी कडे जे लिस्ट शेअर होतात एआरटी सेंटर मार्फत, तर त्यातले जे इंडिकेटर्स आहेत तेच ठरवतात की सीएससी कुठल्या झोन मध्ये येते, रेड झोन मध्ये येते, ग्रीन झोन मध्ये येते किंवा येलो झोन मध्ये येते. तर प्रत्येक इंडिकेटर प्रत्येकाला माहित पाहिजे आणि विच इज नथिंग बट युअर लिस्ट जे पण तुम्ही ज्याच्यावर काम करताय. तसंच ईआरडीचं इंडिकेटर आहे, थर्ड लाईनचं इंडिकेटर आहे, इंडेक्स टेस्टिंगचा आहे, कोऑर्डिनेशन मीटिंग किती कंडक्ट केले त्याच्यावर आहे, मोबाईल ऍप्लिकेशनचा युसेजचा इंडिकेटर आहे. जेवढं करणं अपेक्षित होतं त्यातलं किती केलं त्याचं पर्सेंटेज निघतो, त्याच्यावरनं कलर ठरतं. इंटर डिस्ट्रिक्ट LFU वर जास्त आपण नाही बोलणार, पण हे खूप महत्वाचं हे आहे की कुठलाही पेशंट जर दुसऱ्या डिस्ट्रिक्टचा असेल तर पहिलं आपण स्वतःच्या डिस्ट्रिक्टमध्ये पेशंट आहे का ते चेक करतो, नसेल तर त्याचा ऍड्रेस त्या डिस्ट्रिक्टच्या डाकू बरोबर शेअर करतो आणि ART सेंटर बरोबर शेअर करायचा प्रयत्न करतो. तर तसं जर शक्य झालं नाही तर त्या सॅक्सला आपण आपल्या लेवलवर जर ते झालं नाही, तर व्हॅलिडेशनवर झालं नाही, तर त्या डिस्ट्रिक्ट किंवा नंतर त्या सॅक्सला त्यात आपण इन्व्हॉल्व करतो सो दॅट पेशंट इज ट्रॅक्ड. तर डेटा मॅनेजरचा रोल यात इम्पॉर्टंट आहे. एकदा ट्रॅक बॅक पेशंट झाल्यानंतर त्याचं स्टेटस अपडेट करणं आणि जे पेशंट राहिले आणि त्या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही सापडले तर त्याची एक लिस्ट करून त्या डिस्ट्रिक्टला ती लिस्ट शेअर करणं आणि त्याचा ऍड्रेस जे पण डिटेल अवेलेबल असतील, हे फॉर्मॅट सगळे तुमच्याकडे आहेत. तर विदिन अ वीक्स टाइम हे आपल्याला त्या डिस्ट्रिक्ट बरोबर ती लिस्ट शेअर करायची आहे. तसंच इंटर स्टेटमध्ये त्या स्टेट किंवा त्या सॅक्स बरोबर ती लिस्ट आपल्याला शेअर करावी लागेल. तर शेवटचं की पॉइंट्स जसं आपण बघितले की ART आणि CSC हे दोन्ही एकदम महत्वाचे पोल्स आहेत. जसं मॅडमनी पण सुरुवातीला सांगितले, दीज आर लाईक मेजर पिलर्स ऑफ CST प्रोग्राम. आणि दोन्ही युनिट जोपर्यंत एकत्र येऊन काम करणार नाहीत तोपर्यंत न ART सक्सेसफुल होऊ शकते न CSC. तर दोघांचं महत्वाचा रोल एकत्र येऊन जर काम केलं तरच हा ओव्हरऑल प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकतं. आणि विदाऊट कोऑर्डिनेशन हे अजिबात शक्य नाहीये. कोऑर्डिनेशन हे ORWच्या लेवलवर पण झालं पाहिजे, PCच्या लेवलवर पण झालं पाहिजे आणि ART सेंटरमध्ये काउन्सलर, डेटा मॅनेजर आणि आपले मेडिकल ऑफिसर सगळ्यांच्या लेवलवर हा कोऑर्डिनेशन जितकं स्ट्रॉंग असेल आणि ओव्हरऑल ऑफकोर्स डापकूचा इन्व्हॉल्वमेंट ह्यात आहेच की सगळ्यांना एकत्र कसं आणणं, कुठल्या प्लॅटफॉर्म वर आपण एकत्र आणू शकतो, त्यात त्यांचा रोल खूप यात महत्वाचा आहे. आणि ART CSC मंथली कोऑर्डिनेशन मीटिंग वेळेवर होणं, त्याचा अजेंडा ठरणं, गॅप्स आयडेंटिफाय करणे आणि त्याचे सोल्युशन्स आयडेंटिफाय करणे, त्याच्यावर काम झालं का नाही ते ट्रॅक करणं, मीटिंग मिनिट्स व्यवस्थित लिहिणं, हे सगळं जे आहे रोल CSCचा आणि ART सेंटरचा दोन्ही आहे. आणि त्यात मेजॉरिटी जो लिडरशिप रोल आहे दॅट इज अबाउट फॉर ART सेंटर SMO और MO. त्यांनी ओव्हरऑल बघितलं पाहिजे की त्यांचं सेंटर आणि CSC कशी काम करते आणि कसं आपण एकत्र सगळ्यांना आणून दोघांचा परफॉर्मन्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो. असं समजा की तुम्ही इन हाऊस काम करताय, तुमचं आउटरीच आर्म CSC आहे, तर ते कसं आपण कोऑर्डिनेटेड वे मध्ये ते पार पाडू शकतो ते बघणं ART सेंटर मेडिकल ऑफिसरचं काम असेल. आणि बाकी जर CSCचे ORW किंवा CLH जर ART सेंटरमध्ये पोस्टेड असले, माझा पर्सनल मत हाच आहे की जर ते बसले किंवा इवन जर येत राहिले तर त्यांना दोन्ही बाजू कळतात आणि ते कॉन्फिडेंटली ART सेंटरला पेशंट रेफर करू शकतात. म्हणून त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे की त्यांनी येऊन ART सेंटरमध्ये बघावं आणि काय काय घडतं ते पण त्यांनी बघावं, सो दॅट वेन एव्हर दे गो टू द फील्ड दे कॅन एक्सप्लेन पेशंट्स इन अ बेटर वे. तर इथे मी थांबतोय. काही प्रश्न असतील किंवा चॅटमध्ये बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर अगेन ह्या भवानी मॅडम आहेत किंवा मनोज सर पण असतील आणि बाकीचे पण CSCचे लोक असतील. फील फ्री टू अनम्यूट युअर सेल्फ, आस्क क्वेश्चन्स अँड आन्सर क्वेश्चन्स. थँक्यू फॉर युअर पेशंट लिसनिंग. So Manoj sir has left. He had a NACO meeting. Okay. So I would like to ask all of our medical officers, I think most of them are here. So can we formulate an SOP
as to how this meeting has to take place. Now there is always, everybody knows that meeting has to be taken, coordination meeting has to be taken, because I also repeatedly asked them, coordination meeting झाली होती का? झालेले आहे. But if you see the minutes of the meeting, it is only data exchange and nothing beyond it. So I would request the ITech team to formulate a one-page guideline kind of a thing, that what are all the things has to be covered in that particular meeting of that month. Prior to that, the medical officer has to sit with the data manager, try to understand what has happened over the month. So can this be done? Ma'am, the question Yes. was for ITech team. Yes. Ma'am, I'll speak to Anwar sir and I'll revert on this. Is that okay? Ma'am, you Yeah. need some SOP for ART CSC coordination meeting, right? Yes, I want to understand, because from what I see, what the minutes they are sending, it is only data. Data exchange. Yeah, so that's what I tried It to doesn't have mention. any purpose. Right, The meeting right. doesn't have any purpose, and it will not solve the problems, and we'll have n number of sessions like this without any use. Yes, ma'am. We'll So draft an if SOP. if you want to really implement it, you should tell them as to what has to be covered in it. Yes. Right. We are telling CSC 2.0, all the points has to be covered. That's okay. That's happening. But with reference to the application of the app, how it is going on, what has to be taken in the review of by the medical officers, this all has to be done. And once they start to analyze that, then only they will also be, I think, it will be a fruitful one. Yes, ma'am. We'll One create a thing. draft. And- We'll share with you. Correct. Then let's see. Correct. And the second thing, what I want to say is that these ORWs have to be introduced to the patient when the patient is coming for the initiation, when they come for the pill pickup. What is happening is that ते field मध्ये जातात आणि पेशंट ओळखत नाही आहे. त्यांचा गैरसमज असा होतो की माझ्या आणि काउन्सिलर मधलाच हा विषय माहिती होता. आता तिसरा व्यक्तींना हा माहिती कसा पोहोचला? And there is fight also. सो याच्यासाठी माझी विनंती असं असेल की सर्व मेडिकल ऑफिसर्सांचं की ज्यावेळी ORWs तुमच्या ART सेंटरला बसतात, त्यावेळी जे पेशंट्स असतात ते पेशंट मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस करायचं आहे की हा ORW जर समजा तुम्ही पिल पिकअपला नाही आला तर तुम्ही तुमच्या घरपर्यंत येणार आहे, म्हणून एक इंट्रोडक्शन तरी करून ठेवा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का? Because the patient is unaware of who is ORW. Has it happened or not in centers? Dr. Avinash, बोलिए. Reliance ART done such activity. It has to be an ongoing activity. Okay. Nagar does, Dr. Prashant does. Okay. Good. It is a thing that it has to be done by everyone. We don't want to see the problems that, the patient is giving complaints in 1097. We don't want to hear that. Hello. Yes. Good afternoon, madam. Good afternoon. Yes, Dr. Avinash, बोलिए. आम्ही मॅडम पहिल्यांदा नवीन पेशंट आला की ORW बोलून येतो चेंबरमध्ये. काउन्सिलरला आम्ही त्यांना काउन्सिलिंग करायला होतो. काउन्सिलर कम्प्लीट सगळं झाल्यानंतर काउन्सिलर आमच्या जवळ पाऊण तास त्याचं काउन्सिलिंग करतात. पूर्ण त्याची नावं विचारणे, कुठं एका राहतो. पेशंटला पाऊण तास करतात तुमचे काउन्सिलर? हो मॅडम. तुमच्याकडे LFUs असायला पाहिजे डॉक्टर. पाऊण तास एका पेशंटला करत असाल तर करतात मॅडम. न्यू पेशंट सांगते मॅडम. त्याचे पूर्ण डिटेल घेतले जातात. डिटेल घेतल्यानंतर त्या पेशंटचं CD4 केलं जातं. CD4 केल्यानंतर
तो माझ्याकडे डॉक्टर विषय हा आपण एवढ्यासाठी विचारत आहे की आय वॉन्ट इंट्रोडक्शन ऑफ दिस ORWs when they come for initiation से लेके they have to be introduced. ORW बोलून घेतलेलं असतं मॅडम, आणि त्यांना जे नवीन पेशंट असेल त्यांना सांगतो की त्यांना त्यांचे ॲड्रेस घ्या बरोबर. ॲड्रेस ते घेतात, फोन नंबर इथले जातात, आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही त्यांना परत पाठवतो तिकडं त्यांच्या घरी ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी. Okay, as of now, I have got reply from Reliance ART. Nagar is doing, Dr. Panduranga Patil is doing, Vikram is doing, Ashish is doing, Dr. Agraja is doing, and ARTC Goa is also doing very good, and PPGH Sangli is doing. So out of our 92 centers, hardly there are 10 centers who are doing. So it should be an activity which all centers should be following henceforth. Okay, as I already told, Dr. Anwar will find out an SOP as to how you have to conduct the meeting of the ART and the CSCs follow up, right? Anything else, any doubts, anybody, it is open, you can ask doubts now. Good evening, ma'am. Yes, good Ashwini evening. here. Yeah. Ma'am, two things which I want to discuss is like for inter-district, we have started among CACs, like whatever the data list we are receiving from ART center. So if it is not belong to that respective CAC, if it is from other district, this been shared by other CAC to other CAC. So I just request if we can involve even ART also for that sharing this list to other district, that will be easy for, to do the follow-up. That is the one thing which I really request for that one. Okay, so you want data sharing? Yeah, from ART to other ART also, because same CAC is doing. Once we are getting this ART list from ART center, so if it is not to that particular district, it's been shared to other district where the person is residing. So that follow-up we are doing, but if it can involve that ART also, that will give a more impact in that process. Okay. I don't think so that will be an issue in that. Yes, anybody, anything else? Then second Yes, thing problem. is like Dr. Anwar just said, that CD4 count, because when we Hello, ma'am. you remember Firoz sir was there and he was hello. Yes, Roshan madam, boliye. So CD4 count is somewhere now it's been informed to us that it is going to be excluded from that indicator, and even currently the application also in application mobile application, the CD4 count indicator is not there. So like what we can do in that scenario? See, actually it is going to be abolished, you're saying, right? Because right now we have not received any communication from NACO saying that it has been taken away or it is going to be taken away. No, we have not received any communication till now. So till that time, the follow-up of CD4 less than 200 has to be done. Yeah, ma'am. But like, because from April onward, it's been instructed to CACs that we have to follow, do the follow-up all the data which is appeared in this mobile app only. So if we are continuous following that one, because CD4 count less than 200 indicator is not there in the app, so how we can do a follow-up with CD4 count 200? Your Excel sheet data, physical sheet data. I will talk with CST division NACO regarding this, and we will get a clarity. Okay. Okay. Because we have not got anything in writing, so we don't. Okay, ma'am. Yeah. No issue. Thank you, ma'am. ये CD4 less than 200 Vaishnavi. का जो just one question मैम, CD4 less than हाँ. 200 का वो मोबाइल एप्लीकेशन में पहले से ही नहीं है या अभी नहीं दिख रहा है? नहीं अभी अप्रैल ऑनवर्ड से नहीं है करके बोल रहे हैं. Okay. Okay, that we can confirm from NACO. Yeah. But that indicator is really important. Yeah. मैडम इंटरेस्टेड जो भी है, हेलो, But that is also. एक क्वेश्चन था सर, जो आपने सर जो पीपीटी देखा है ना, उसमें जो मोबाइल ऐप का जो इंटरफेस था सर, तो हम जो अभी यूज कर रहे हैं सर, उसमें बस हमको 7 इंडिकेटर दिखते हैं सर. आपका जो स्लाइड का सर मैंने स्क्रीनशॉट लिया हूँ,
तो सर उसमें छोटे 11 इंडिकेटर मेरे को दिखे सर, और हमारे इसमें बस अभी 7 ही दिखते हैं सर, जो नया वर्जन हमको डाउनलोड हुआ है सर मोबाइल ऐप में जी। आपका वाला जो रहेगा सर वही सही रहेगा। ये वाला जो है ये थोड़ा 1-2 महीने पुराना रहेगा शायद। सही है ना श्वेता? जी सर। Sir, we have a few questions in the chat box. Do we have to introduce the ORW physically to the newly registered PLHI? हाँ, मैडम ने अभी उसके बारे में बात करी। Okay. यस। हेलो Yes, sir. हॅलो Yes, sir. Please go ahead. गुड आफ्टरनून मॅडम. मी परभणी CSC मधून CLH बोलायलो. बोला सर. मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये ना मॅडम, जे न्यूली पेशंट आहेत ना, तर त्यांची नावं आम्हाला व्हायरल लोडच्या ड्यू लिस्ट मध्ये येत आहेत मॅडम. Okay. I think Roshni ma'am. परभणी के सीएस से बात कर रहे थे ना सर. बेसिकली ये जो मोबाइल एप्लीकेशन का है, जैसे हमने आपको बोला है, करेंटली इट्स लाइक फेज जहाँ पर बहुत सारी चेंजेस हो रही है. तो आपको जो भी प्रॉब्लम आ रहा है, दैट वन यू हैव टू मेंशन इट अ हेल्प डेस्क कीपिंग CC टू अस आल्सो. तो ये आप लोग को इन्फॉर्म किया है, तो प्लीज आप उस चीज को फॉलो कीजिए, बिकॉज वहीं से आप लोगों को वहां पर जितने भी चेंजेस हैं, जो भी जो नहीं दिख रहा है रिस्पेक्टिव CSCs को, वो आप अपने हेल्प डेस्क में इन्फॉर्म कर दीजिए कंप्लेन करके. कोऑर्डिनेशन रिलेटेड कुछ अगर क्वेश्चंस रहेंगे तो दैट आई थिंक वी कैन हाईलाइट इन दिस, क्योंकि अदरवाइज बाकी बहुत सारे क्वेश्चंस तो रहेंगे ही रहेंगे. एनीथिंग एनीवन वांट्स टू हाईलाइट और आस्क अबाउट कोऑर्डिनेशन? सर एक्चुअली ART अंबेजोगाई से बात कर रही हूँ सर. बोलिए. सर मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये खूप एरर्स येत आहेत. CSC सोबत आम्ही बसलो होतो, मीटिंग मध्ये सुद्धा चर्चा झाली त्या संदर्भात. पेशंटचे व्हायरल लोड ओव्हरड्यू लिस्ट जी आहे ती सुद्धा जनरेट होताना पेशंटचा व्हायरल लोड नसतानाही व्हायरल लोडची लिस्ट जनरेट होते. म्हणजे कधी कधी सोचला पण पेशंट रिफ्लेक्ट होत नाही, म्हणजे रिफ्लेक्ट झालेला नसतो, पण तो पेशंटचा फिजिकली व्हायरल लोड झालेला असतो. असे हार्डली 10-15 पेशंट असतात. पण सर माझं असं सजेशन होतं की सर जोपर्यंत मोबाईल ऍप्लिकेशन हे पूर्ण वर्क होत नाही तोपर्यंत फिजिकल ट्रॅकर शीट ही शेअर करायला हरकत नाहीये सर. कारण फिजिकल MPR जो आपण पाठवतो ना त्याच्यामध्ये सुद्धा काही सॉरी CSCचं जे सेक्शन आहे तिथे सुद्धा डेटा ART सेंटरनी कुठला भरायचा हा पण इश्यू आहे सर तिथे. कारण जोपर्यंत ट्रॅकर आमच्या समोर नसणार आहे तोपर्यंत आम्हाला डेटा तिथून जनरेट करताच येणार नाही ना. आणि CSC कडनं मोबाईल ऍप्लिकेशन मधनं रिपोर्ट जो येतोय तो 0-0 असा येतोय, असं CSCचं म्हणणं आहे. तर सर गाईड करावं सर तुम्ही. रोशन प्लीज गो अहेड. या सो मैम, इट्स बेसिकली बिकॉज जब तक अगर हम लोग स्विच नहीं करेंगे तब तक हमें ये नहीं मालूम चलेगा कि मोबाइल एप्लीकेशन का गैप कहाँ पर है. सो ये पहले, क्योंकि ये लास्ट 6 अक्टूबर से इसका एक ट्रेनिंग हो चुका है, सब कुछ हो चुका है, बट देन वी वर नॉट स्विचिंग, वी वर जस्ट गोइंग विद द मैनुअल ओनली. तो कहाँ पर गैप्स आ रहे हैं ये समझ में नहीं आ रहा था. तो दैट्स व्हाई द नैको हैड टेक अ डिसीजन कि अप्रैल ऑनवर्ड ये पूरा हम करेंगे. और जहां ये करते वक्त अगर 0-0 आ रहा है, कोई भी चैलेंजेस आ रहे हैं, दैट इज कंटिन्यूसली वी हैव टू कीप अपडेटेड. जस्ट लाइक एन सोच का जैसे आपके प्रॉब्लम्स आ रहे हैं, चैलेंजेस आ रहे हैं, सेम ही मोबाइल एप्लीकेशन के भी चैलेंजेस हैं, which we have communicated to CSC कि आप प्लीज ऐसे प्रॉब्लम्स को हेल्प डेस्क में इन्फॉर्म कीजिए. और इफ एंड कीपिंग CC to SR and whatever the feedback we are getting, if we are not, then we are taking help of PR. So वो चेंजेस हो रहे हैं, बिकॉज ऑफ दैट चेंजेस ओनली MPR आ गया है, MLL आ गया है CSC मोबाइल एप्लीकेशन में. सो ये धीरे धीरे सारी चेंजेस उसमें दिख रही हैं. सो आप ऐसे बोल सकते हैं कि एक काइंड ऑफ दिस फेज जहां पर हमें स्विच करना है, एंड वी हैव टू अंडरस्टैंड एंड फिल द गैप. ओके मॅम. ओके. Thank you so much, ma'am. Thank you, Dr. Bhavani ma'am, for joining us for this session and for your input. Thank you to Dr. Anwar sir for facilitating this important session.
तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज डिरेक्टली एमसॅट्सला लिहू शकता. Shweta and Dr. Anwar, can we ask only the ORWs, any PCs or PMs alone to stay back, and maybe the ART people can sign off? Yes, ma'am. Yeah. Yeah. I need to They can talk be with there. them, ORWs. हाँ. Yeah. मेडिकल ऑफिसर साइन आउट करू शकता आणि ART. Thank you all, ARTC staff and medical officers. Thank you. Thank you. Dr. Anwar sir, I won't keep you waiting. You have a meeting. Yeah, but this link will be alive, right? So Yeah, this will be alive. I'll be here. Ma'am, is it okay if I remain? Yeah, that's okay. Thank you, Shweta. Thank you very much. Thank you to all the participants. ART centers can now Thank you, log everyone. out. Thank you, sir. A request from CSC staff to please be there in this call. Ma'am, I'll stop recording. Okay.